दिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये भाजप 75 सांगितले होते, त्यांना एक्स्ट्रा मिळालेत 80 आणि अजून मतमोजणी सुरू आहे। 80 तर पूर्ण झालेले आहेत, 80च्या पुढं फुल 85 होणार का हे मात्र निश्चित आहे। आपण बघूया, चला। पालकमंत्री आहेत समोर, चंदन समोर पालकमंत्री आहेत आणि देवेंद्र दादा कोटे आहेत। काय रणनीती आहे यांची हे पत्रकारांना बी समजलं नाही आणि जनतेलाही समजलं नाही, पण जनतानी ही निवडणूक हातात घेतली होती सोलापूर शहरातल्या आणि त्याप्रमाणे ही निवडणूक झालेली आहे। आपण सर्व महिलांकडे जाणार आहोत। चंदन चंदन आपले महिला आहेत, आपल्या महिलांकडे जाणार आहे। इकडे या। लाडक्या बहिणींनी भाजपला साथ दिला असं वाटतं। लाडक्या बहिणींनी भाजपला साथ दिलेलीच आहे, पण त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते, आमदार आणि आमच्या शहर अध्यक्षा रोहिणीताई आणि सर्वात महत्वाचं आमचे पालकमंत्री यांच्यामुळं हे अभूतपूर्व यश भारतीय जनता पक्षाला आज सोलापूर शहरामध्ये मिळालेलं आहे। पालकमंत्र्यांनी त्यांची पालकत्वाची भूमिका ही प्रामाणिकपणाने निभावलेली आहे आणि म्हणूनच हे यश आज भारतीय जनता पक्षाला मिळालंय। जे कार्यकर्ते लहान म्हणजे अगदी सतरंजा घालण्यापासून राबलेले आहेत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आनंद हा अतिशय मोठा आहे, कारण हे मोठं यश आज भारतीय जनता पक्षाला या कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळं, त्यागामुळं मिळाले असं मला वाटतं। ठीक, मला सांगा अजून महिला आहेत, आपण त्यांना बी संवाद साधणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये। मला सांगा, लाडक्या बहिणीने तुम्हाला सपोर्ट केला? हो, लाडक्या बहिणींनी सपोर्ट केला, लाडक्या बहिणींनी सपोर्ट केला, पण लाडक्या बहिणींबरोबर आमचे पालकमंत्री पण, आमचे भाऊ देवाभाऊ पण सोबत होते, त्यांचा पण साथ होता आम्हाला आणि आम्ही खूप जनताचा आम्हाला लाभ मिळाला त्याच्यामुळे आजच्या विजयी आम्ही जिंकू शकलो। लोकप्रतिनिधी, सर्व तळागाळातील कार्यकर्ते आणि आमच्या रोहिणीताई या सर्वांचं जे टीम आणि जे बॉन्डिंग झालं व्यवस्थित, सगळा जो निवडणुकीचा जो पूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला, याबद्दल पूर्ण सगळ्या सोलापुरातील नागरिकांचं खूप खूप अभिनंदन। बोला, या पुढं। भारतीय जनता पार्टीचा हा जो भारतीय जनता पार्टीचा विजय आहे तो केवळ निवडणूक म्हणून नाही तर श्रद्धा पूर्णतेने हा निवड झालेला आहे। सगळ्यांची श्रद्धा फक्त कमळ आणि कमळ। आमचे आमदार विजयकुमार देशमुखजी मालक, रोहिणीताई जे आम्हाला सर्वांना सहकार्य करतात, जनतेला, कार्यकर्त्यांना मनापासून त्यांच्या सगळ्यांना प्रेम मिळते वेळोवेळी आणि विजयाची पताका म्हणून फडकते। सगळ्यांचा भाव, श्रद्धा पूर्ण आमच्या याच्या परिवारावर आहे। मला सांगा ताई, बोला। सेनेमध्ये गेला होता, हो, भाजपमध्ये आला, हो, ऑलरेडी भाजप तुम्हाला सगळ्यांबरोबर? मी पहिला भाजपमध्येच होते, पण माझं तिकीट ऐन टायमाला कट झाल्यामुळं मी ऐन टायमाला त्यावेळेला गेले शिवसेनेमध्ये। शिवसेनेने ऑफर दिली होती आणि माझं म्हणणं होतं की 5 वर्ष बाजूला बसायचं नाही, की आपण या जनतेची सेवा करायची, त्यासाठी मी शिवसेनेत गेले होते। जर मला पक्षाने त्यावेळेला दिला असता तर मी कंटिन्यूट राहिली असते, पण ज्यावेळेला देवेंद्र दादांनी सांगितलं की पक्षासाठी आपण हे पद तू हे कर म्हणल्यावरती मी देवेंद्र दादाचं ऐकून माघार घेतली। धन्यवाद। अजून कोण आहेत नवीन नगरसेवक निवडून आले? या पुढे या। मला सांगा, सगळ्या लाडक्या बहिणींना काय सांगाल? प्रथम मी माझा परिचय करून देते। मी ज्ञानेश्वरी महेश देवकर, प्रभाग क्रमांक 23 क मधून सर्वसाधारण महिला। मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचे की आम्हाला पूर्ण पॅनल टू पॅनल विजय केल्याबद्दल धन्यवाद। अजून कोण आहेत? अजून कोण आहेत नवीन नगरसेविका? नगरसेविका हा घेतो ना। अजून कुठे आहेत नगरसेविका? मला सांगा, काय सांगाल?
लाडक्या बहिणींना पहिला यांचं होऊ दे. हा. लाडक्या बहिणींनी आपल्या देवाभाऊला पसंत केलेला आहे परत एकदा. आणि सोलापुरात तर हा जल्लोष होतोच आहे. बहुमताने भारतीय जनता पार्टी इथं आलेली आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रात हेच चित्र बघायला मिळतंय. परत एकदा फक्त लाडक्या बहिणींनीच नाहीये तर संपूर्ण भावानी सुद्धा आपल्या देवाभाऊवर विश्वास दाखवलेला आहे. आणि कमळाच्या माननीय मोदीजींच्या देवाभाऊंच्या ज्या काही भावी योजना आहेत त्या आम्ही समर्पकपणे तळागाळापर्यंत पोहोचवल्या. आम्ही काय करणार आहोत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला हे भरघोस यश आज मिळालेलं आहे. मला सांगा, गेले महिनाभर झाला आम्ही बी बालाजी सरोवरला आहेत, तुम्ही बी आहेत, काय रणनीती होती? तळागाळापर्यंत कसं पोचायचं, तळागाळापर्यंत आपल्या योजना कशा सांगायच्या, विश्वासात लोकांना कशा पद्धतीने घ्यायचं आणि विरोधकांनी जे काही गैरसमज आमच्याबद्दल पसरवलेले होते ते गैरसमज दूर करून त्यांना परत एकदा कमळापर्यंत कसं आणायचं ही रणनीती आम्ही आखत होतो. धन्यवाद ताई. अजून कोण आहेत? हा, प्रभाग कुठला आहे आपला ताई? प्रभाग क्रमांक 10 दीपिका वासुदेव वेलदंडी. हा, आम्ही भारतीय काय जनता सांगा तुमच्या लाडक्या बहिणींना सगळ्या? लाडक्या बहिणींसाठी देवाभाऊ आहेत आणि देवाभाऊसाठी सगळे लाडकी बहीण आहेत. तुम्ही काय म्हणता? उज्ज्वला अविनाश दासरे, प्रभाग क्रमांक 10 काय सांगाल लाडक्या बहिणींना? लाडक्या बहिणींमुळं आणि देवाभाऊमुळं कमळ विजयी झालाय. धन्यवाद. अजून कोण आहेत नगरसेविका नव्याने निवडून आलेले? तुम्ही बी आलेत ना? या ना पुढं. अहो मागं राहायचं नाही, बायकांनी पुढे यायचं. हा, मी शारदा विजयकुमार रामपुरे, प्रभाग क्रमांक 11 निवडून आलेली आहे. सगळ्या काही आडी अडचणी प्रामाणिक आहेत, बोलता येत नाही. परत अजून आपण मागं जाणार आहोत, दिलीप माने साहेबांकडे जाणार आहे. मला सांगा काय रणनीती होती? नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक केलेली आहे. पहिल्यांदाच आम्ही स्पष्ट बहुमताने या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. आता खऱ्या अर्थानं सोलापूर शहराचा विकास करण्याकरता ही संधी मिळालेली आहे. त्या संधीचा आम्ही नक्कीच कौतुक करू आणि सोलापूर शहर हे अत्यंत चांगल्या तऱ्हेने सुरू असं. मला सांगा काय रणनीती होती? पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली. जे पालकमंत्री साहेबांचं नियोजन होतं अतिशय सक्सेसफुल झालेलं आहे. अतिशय चांगले रणनीती राहिलेली आहे आणि लोकांपर्यंत केलेल्या कामाचं आम्ही पालकमंत्री पोहोचण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेने विश्वास ठेवला. पुढील 5 वर्ष सर्व नगरसेवक आणि सोलापूर हे सर्वात जास्त मतांनी एमआयएमचे 8 नगरसेवक आपल्या इथून निवडून आले. 8 हे 8 निवडणूक त्या भागातले आहेत ते. आणि मागच्या वेळेला सुद्धा ते होतेच उमेदवार, पण ते त्यांचा एरिया होता, त्यांचा मानणारा गट होता, त्यामुळे ते निवडून आलेले. पण जे मत काँग्रेसला डायव्हर्ट होत होते ते एमआयएम कडे एक झाले, विभागणी झाली मताची, ते एक झालेले. धन्यवाद साहेब. अजून आपण जाणार आहे मनेश भाऊ आहेत. मला सांगा प्रभाग 19 धनुष्य घुसला होता. आणि निश्चितपणे प्रभाग 19 मध्ये आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. जनतेचा आशीर्वाद हा विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे होता आणि भारतीय जनता पार्टीने केलेला विकास हा संपूर्ण जिल्ह्यात बघितला आहे. तो तुम्हाला आज विजयामध्ये दिसून आलेला आहे. बरंच प्रभाग 19 असेल, दक्षिण मधले जे भाग असेल, मला सांगा काय सांगाल? साहेबांनी लाडक्या बहिणीने सर्व नगरसेवकांना आशीर्वाद दिलेला आहे. तुमच्या लाडक्या बहिणींना काय सांगाल? लाडक्या बहिणींचा आशीर्वाद व्हावा असा ठेवावा आणि हे भाऊ असेच लाडक्या बहिणी पाठीशी राहतील आणि या देशामध्ये संविधान आणि जनमत हे जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे, हे याचं लक्षात. धन्यवाद. अजून आपण जाणार पुढे त्याला. मला सांगा अजून आपण विचारणार आहोत
मला सांगा लाडक्या बहिणींना काय संदेश देतात? कोणता येणार नाही त्यांना, तेही नगरसेवक आहेत. मला सांगा लाडक्या बहिणींना काय संदेश देतात? लाडक्या बहिणींना जे आज दाखवून दिलेलं आहे की त्यांच्या भावाला कोंड म्हणून प्रभागात असं विरोधकांना उठवलं होतं, पण लाडक्या बहिणीनंच दाखवून दिला भाऊ त्यांचा सक्षम आहे आणि त्यासाठी खंबीर आहे. खरंच गंभीर आहे. अजून नगरसेवक आहेत, आपण बघूया. सगळे जल्लोष करायला लागलेत आणि भाजपचा इकडे जल्लोष झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. या 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 चंदन या दादा अजून शोधू. हा आपण तिकडे बालाजी तिकडे घेऊ तिकडे घेऊ. ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरंच जे महिला आहेत आपले त्यांचा आपण संवाद घेतलेला आहे, संवाद साधलेला आहे त्यांच्या बरोबर. कुठं दादा कुठं आहे? कुठं आहे? अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत. मला सांगा काय बालाजी सरोवरला काय रणनीती हाकत होता तितक्या दिवस? आम्ही बी समोर होत आहोत. रणनीतीचा विषय नाही. भारतीय जनता पार्टी कायम इलेक्शन मोड मध्ये असते. बारमाही इलेक्शन मोड मध्ये असणारी एकमेव पार्टी भारतातली भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आम्हाला इलेक्शन हे नवीन नाही. इलेक्शन जिंकण्याचे आमच्याकडे बरेचसे आयडिया असतात. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा सगळ्यात मोठा गट या सोलापूर शहरामध्ये असल्यानं आम्हाला ते सोपं झालं. आता तुमच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका सगळ्या ठिकाणी आपली ताकद दाखवेल. आपला मस्तपैकी सगळे नगरसेवक निवडून ऑलरेडी आलेले आहेत. आता महापालिकेत पण आलेले आहेत. जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अशी एवढी खात्री करतो. जिल्हा परिषद सुद्धा आमच्या ताब्यात आहे आणि घेणार आहे असं जिल्हाध्यक्ष म्हणालेत. आपण अजून या सगळे नगरसेवक आहेत, जल्लोष करायला लागलेत. त्यांच्या संकट आपण संवाद साधणार आहे. जिल्हा अध्यक्षाकडे जाऊ आपण. मला सांगा साहेब, MIM चे आहात नगरसेवक आता इथं इतर पक्ष उरलाच नाही. प्रणितीचा इतर फक्त स्टंटबाजी मध्ये गेल्या. त्यांनाही माहित नाही की एक आला का नाही. त्यांनाही माहित नसेल कदाचित. स्टंटबाजी करत गेलं त्यामुळे MIM पुढे सरकलं. संतबाजी केल्यामुळे MIM पुढे सरकलेला आहे. बघूया अजून आपण भरपूर जल्लोष चाललेला आहे. आपण बघताय भाजपा कार्यालयासमोर भरपूर जल्लोष चाललेला आहे आणि सगळे जे प्रत्येक नगरसेवक आहेत ताई एक मिनिट इकडे या. मला सांगा लाडक्या बहिणींना काय सांगणार आहेत? प्रभाग कुठला आहे तुमचा? प्रभाग 16. प्रभाग 16चे हे नगरसेवक आहेत. काय सांगताल? लाडक्या बहिणी तुम्हाला सपोर्ट केलेत का नाही? हे यश लाडक्या बहिणीमुळेच आहे. त्यामुळं आम्ही विजयी झालो आहे, बहुमताने झालो आहे. आणि त्यांच्यासाठी लखपती दिदी योजना ही आली आहे. आता ती सक्सेसच होणार. धन्यवाद ताई. मला सांगा काय रणनीती होती हो? रणनीती काय नाही, जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली होती. सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांनी माझ्या गेल्या 25 वर्षाच्या कामाचा प्रत्येकाने न्याय दिलेला आहे. आज हा जो कोण मतदारातून दिसतोय, सर्व दिग्गज उमेदवार होते माझ्यासमोर. 2 टर्म नगरसेवक असलेल्या फिरदौस पटेल होत्या आणि माजी आमदार प्रकाश येलगुलकर यांची सुनबाई होत्या. परत तौफिक पलवान शेख राष्ट्रवादीच्या त्यांच्या कन्या होत्या आणि मीनाक्षी शिंदे या 4 दिग्गजांसमोर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांनी माझी निवड केली आणि भरघोस मतांनी निवडून दिलं. 5 वर्ष त्यांच्यासाठीच सर्व समस्या सोडवण्यासाठी काम करणार, हेच माझ्या लोकांसाठी काम असणार आहे आणि त्यांना वचन देतो. खरंच हे भांडत होते देवेंद्र कोटे यांच्या ऑफिस समोर येऊन की आम्हाला तिकीट पाहिजे होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला तिकीट मिळाल्यासारखं हे निवडून मिळाले. मला सांगा, एक दिलीप भाऊ तुमच्या पॅनल मधनं बाजूला सरकला, काय आहे ते? नाही, थोडंफार नाराजगी असल्यासारखी होती म्हणजे, पण मताचं विभाजन झाल्यामुळं त्यांना दिलीप भाऊंचा पराभव झाला. मताची विभागणी झाली आणि दिलीप भाऊचा पराभव झाला असं हे लोक म्हणतात.
की हे ह्याच्यासाठी भांडत होते चंदनिया आणि सगळे सगळे नगरसेवक आपण म्हणताय चंदनिया आपण अजून नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. नेमकी रणनीती कशी आखली होती या सगळे नाचतायत. भाजपाचा जल्लोष होत आहे तिकडं आणि आपण थेट आज जाणार हे भाजपाचा जल्लोष आहे. हा सगळेजण जल्लोष करत आहेत. आपण बघताय सगळे फुलाचा वर्षाव जेसीबी वरून सगळे फुलाचा वर्षाव करत आहेत. चंदनिया हा सगळे जण हा मला सांगा काय झालं होतं काय झालं होतं तुमच्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये काय झालं नेमकं सगळं यमानचं प्रबंध जास्त असल्यामुळे थोडंफार फरक पडलेला थोडंफार फरक पडलेला आहे. शहाजी बापू पण जेव्हा आपण तिथे थांबले शहाजी भाऊ एक मिनिट या 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 चंदन्या इलेक्शन पासून दिसलाच ना आताच दिसला. इलेक्शन झाल्यानंतर दिसलो नसल. इलेक्शन मध्ये मी असतोच. खरंच भाऊ असते पण आपल्याला बालाजी सरोवर मध्ये दिसले नाहीत म्हणून आपण विचारला. मी बालाजी सरोवरचा कार्यकर्ताच नाही. मी गल्लीत गावात गावगाड्यात राहणारा वार्डात राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सरोवर मध्ये जाण्याची काही आवश्यकता नव्हती. सरोवर मध्ये सगळं हे काय वाटतंय ज्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे स्वतः मी घ्यायला आलो होतो. हे जी खरेदी माझ्या हस्ते झालेली आहे आणि त्यावेळेस या ठिकाणी इलेक्शन नंतर कसलीच गर्दी व्हायची नाही. परंतु आज मनाला आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे रोपटं आमच्या अगोदर पण ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लावला असेल त्यांच्या मनाला अतिशय आनंद होत असेल. आणि आम्हालाही आनंद होतोय की आपण ज्या पार्टीमध्ये पहिल्या दिवसापासून आहोत त्याचं कमळ एवढ्या मोठ्या संख्येने फुलत असताना जनतेमध्ये एवढा मोठा विजय मिळाला आणि एवढा विजय मिळत असताना हा विजय विकासाच्या जोरावर मिळालाय. हा विजय फक्त पार्टीच्या जीवावर मिळालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तळागाळातलं काम करते करणार आणि भविष्यात सुद्धा करत राहणार. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कार्यालयाच्या बाहेर असताना मला सुद्धा खूप आनंद झालाय. माझी तब्येत ठीक नाही, मी लांबून आनंद घेतोय. परंतु ज्या अर्थी या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं कमळ सोलापूर जिल्ह्यात आहे तसं महाराष्ट्रात सुद्धा आहे. म्हणून देवाभाऊच्या आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने जे ठरवलंय की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही समाजाचं काम करत राहा आणि ते काम करणार आणि समाज असाच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहणार यात मला तीळ मात्र आता शंका नाही. खरंच यांना 75 मागितले होते, 80च्या बी पुढे दिलं सोलापूरकरांनी, पण 8 MIM पक्षाचे हे बघा पक्ष आहे, प्रत्येक पक्ष असू शकतो, तो MIM आहे काय, परंतु मला एवढं आहे ज्या दिवशी मी भारतीय जनता पार्टी 1995 पासून काम करतोय त्यावेळेस आमचे सगळे लोक म्हणायचे एक दिवस आम्ही काँग्रेसला हद्दपार करणार आणि ते करण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली समजा. आज या ठिकाणी काँग्रेसचा मुख्यमंत्री होता या सोलापूरचा, तरी सुद्धा आज त्यांचे फक्त एक जागा काहीतरी आली असं मला कळालं. परंतु भविष्यामध्ये काँग्रेस मुक्त सोलापूर झालेला आहे आणि हा विजय त्यांना समर्पित आहे. हे भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता. धन्यवाद दादा 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 मला सांगा दादा
काय रणनीती होतो आपण जल्लोष 12 तारखेला केला होता देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामुळे 18 प्रभाग 12 मध्ये 12व्या दिवशी म्हणजे 12 तारखेला तुम्ही जल्लोष केला होता, काय सांगाल? 100% मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून झालेला विजय आहे करून त्यांच्या कामाच्या जोरावर आपण 80+ झालेलो आहोत. 80+ झालेला हो असं दादा म्हणते. मला सांगा भाऊ, हा चला चंदन इकडे या, इकडे या. असं चला 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 लय गर्दी आहे, लय जल्लोष आहे, भरपूर जल्लोष करायला लागलेत. आपण महापालिकेचा नटरंग हा समाप्त झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचा भरघोस मताने 75 पारचा नारा जनतेने दिलेला आहे. जरा त्यांना 75 मागितले होते, यांना 80 पेक्षा जास्त दिलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरंच हे काय होईल? लोकांना सोलापूरकर 80 पेक्षा जास्त जागा दिलेत. येणाऱ्या ह्या ज्या प्रक्रिया आहेत महापौर वगैरे वगैरे तेही नटरंग असणार आहे. नेमकं कशा असणार आहे ते आपण बघूया. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.